एवढंच म्हणणं होतं IBPSला आणि मुद्रांक विभागाला मित्रांनो, की बाबा जे 1 जुलैपासून परीक्षा सुरू होत आहेत आणि आपल्याला माहिती आहे की ते परिपत्रक खरं की खोटं हे कोणालाच माहिती नाही. ते व्हायरल झालेलं आहे. ना मुद्रांक विभागाच्या वेबसाईटवर आहे, ना IBPSच्या वेबसाईटवर आहे. मग माझं एवढंच म्हणणं आहे की बाबांनो तुम्ही स्पष्टपणे डिक्लेअर करा की ते खोटं आहे किंवा स्पष्टपणे डिक्लेअर करा की ते खरं आहे. आणि जर खरं असेल तर आपण जाहिरातीमध्ये उल्लेख केलेला असतो की परीक्षेच्या 7 दिवस अगोदर हॉल तिकीट यायला पाहिजे. परंतु ते आता 6 दिवस राहिले, हॉल तिकीट तर अजून आलेलं नाही. मग आम्हाला अचानक तुम्ही कसं काय हॉल तिकीट देऊ शकता? आम्ही ₹1000 फी भरलेली आहे, ₹900 ₹1000 फी भरलेली आहे आणि आमचा असा तुम्ही या ठिकाणी मनस्ताप कसं काय करू शकता? आम्ही आपल्या महाराष्ट्र शासनावरती तर कमीत कमी विश्वास ठेवू शकता. IBPS तर समजा कॉन्ट्रॅक्ट कंपनी आहे, त्याच्याशी काय आपलं घेणं देणं नाही. परंतु कमीत कमी आपलं महाराष्ट्र शासनाचा मुद्रांक विभाग त्याच्याकडून तर अपेक्षा करू शकतो. त्यामुळे त्यांनाच मी डायरेक्ट या ठिकाणी कॉल लावलेला आहे. मग आता मुद्रांक विभाग काय म्हणतंय ते या ठिकाणी ऐका. आता IBPS काय म्हणतं ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलंच आहे. कशी उडवाउडीची उत्तरं देतं, कसं ॲरोगंट उत्तरं देतं, तर ते तर आपण पाहिलं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत की नेमकं मुद्रांक विभाग या ठिकाणी कसं बोलत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अगोदर आपण संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग ऐकूया मित्रांनो. आपलं स्वागत आहे. तुमचा कॉल आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. तुमच्या कॉलला लवकरच प्रतिसाद दिला जाईल. मराठीसाठी 1 दबा, हिंदी के लिए 2 दबाए. तो इंग्लिश. नमस्कार, आयडियल सार्सेल्फ लाईन मध्ये मी संगीता आपली कशा प्रकारे सहायता करू शकते? हा नमस्ते मॅम, नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये लागलाय का कॉल? हो. हा मॅम, तर ती आपली जी जाहिरात होते नोंदणी आणि मुद्रांक विभागाची, शिपाई भरतीची? हो हो, शिपाई भरतीची. ओके, नाव कळेल का सर आपलं? माझं नाव तुकाराम टकले आहे. कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात? पुणे जिल्ह्यातून बोलतोय. हा तर पण क्षमा असावी, त्या साईटवर जे नोटिफिकेशन म्हणजे तिथे जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ना सर, कोणाचा? IBPSचा? जिथे तुम्ही फॉर्म फिलअप केला ना त्या साईटवरच आहे ना सर, तिथे एक नंबर आहे, तिथे कॉन्टॅक्ट करा ना सर. हा, तो IBPSचा नंबर आहे, परंतु त्यांच्याकडे कोणतीच माहिती उपलब्ध नाहीये. ते फक्त आम्ही विचारलं की कधी एक्झाम आहे तर ते म्हणतात हॉल तिकीट येईल, सतत चेक करत राहा. परंतु झालेलं असं आहे की एक परिपत्रक व्हायरल झालेलं आहे जे की 1 जुलै ते 8 जुलै मध्ये परीक्षा आहे असं म्हणताय. आणि आपण जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे परीक्षेच्या अगोदर 7 दिवस हॉल तिकीट येणं गरजेचं असतं. तसं तुम्ही लिहिलेलं पण आहे की परीक्षेच्या अगोदर 7 दिवस हॉल तिकीट येईल. मग आता 25 तारीख आली म्हणजे आठवडा पण राहिलेला नाही, 6 दिवस पण राहिलेले नाहीत. आणि अचानक जर हॉल तिकीट आलं आणि 2 दिवसात परीक्षा तर आमचं कन्फ्युजन होऊ शकतं ना. आणि तुमच्या वेबसाईटवर पण तसं काय दिलेलं नाही, कोणतं परिपत्रक नाही. आणि IBPSच्या पण वेबसाईटवर तसं काही नाही. आणि IBPSच्या हेल्प सेंटरला पण त्याबद्दल काहीच माहिती नाही. ओके, कॉल करता का सर तुम्ही? हो हो, नक्की. प्रतीक्षा केल्याबद्दल धन्यवाद सर. हा मॅम, बोला. सर क्षमा असावी, पण आपल्याला मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे की साईटवर त्या तिथे हेल्पलाईन नंबर असेल की तिथे कॉन्टॅक्ट नंबर आहे, तिथेच कॉन्टॅक्ट करावा लागेल. नाहीतर मग तुम्हाला डायरेक्टली ऑफिसला व्हिजिट करावं लागेल मग त्या संदर्भात. परंतु मॅम तसं मग वेबसाईट वरती द्यायला पाहिजे ना तुम्ही नोटिफिकेशन की बाबा परीक्षा 1 जुलै ते 8 जुलै दरम्यान आहे. कारण ते परिपत्रक टेलिग्रामवर व्हायरल होत आहे, परंतु आपल्या अधिकृत वेबसाईट वरती येत नाही. म्हणजे ते एक शोकांतिक आहे. हा सर, हा जो नंबर आहे ना, जी वेबसाईट आहे IGR महाराष्ट्र, यामध्ये ज्या काही ऑनलाईन सर्व्हिसेस येतात आम्ही फक्त त्याबद्दलच मार्गदर्शन करतो सर. नाही, पण आता आम्ही आपल्या विभागामध्ये फॉर्म भरला, हजार रुपये फी दिलेली आहे, तर आमचं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे ना. तुम्ही एक हेल्पलाईन आम्हाला दिली पाहिजे की आम्हाला ऑथेंटिक माहिती भेटावी. आम्ही असं IBPSला कॉल केलं की ते पण ॲरोगंट उत्तर देत आहेत, बघत राहा, करत राहा, चेक करत राहा. आणि
तिकडे टेलिग्रामवरून आम्हाला कळतंय की 1 जुलै ते 8 जुलै परीक्षा आहे आणि आपल्याच अधिकृत वेबसाईटवरती ते येत नाही. मग आम्ही नेमकं विश्वास टेलिग्रामवर ठेवायचा का आपल्या वेबसाईटवरती ठेवायचा? सर मी त्यासाठी सांगते कारण आम्हाला पण काहीच अपडेट नाहीये सर आणि आम्ही चुकीची देखील माहिती नाही देऊ शकत आपल्याला. तेच ना मॅडम, आपल्या पण महाराष्ट्र शासनाचेच मग आम्हाला हे वाटतंय की आम्हालाच लाज वाटते की आम्ही हजार रुपये फी देतोय की आम्हाला कोणती अडचण येऊ नये. एकतर महाराष्ट्र शासनानेच परीक्षा घ्यायला पाहिजेत, आपण देतोय खाजगी इन्स्टिट्यूटला आणि त्यांच्याकडून पण काहीच अपडेट येत नाही आणि आपल्या वेबसाईटवरती पण काहीच अपडेट येत नाही. तसं तुम्ही वेबसाईटवर मेन्शन करा की परीक्षा 1 जुलै ते 8 जुलै आहे किंवा नाही, किंवा ते व्हायरल झालेलं परिपत्रक खोटं आहे की खरं आहे. कारण आम्हाला एकतर सेंटर दूर दूर असतात, 200-200 किलोमीटर, 100-100 किलोमीटर. अगोदर कमीत कमी 5-6 दिवस नियोजन तर करायला पाहिजे. तसं ते मेन्शन करा मॅडम लवकरात लवकर वेबसाईटवर. हॅलो. हा सर ऐकते सर, तेच ऐकते सर. हा तर ते वेबसाईटवरती मेन्शन करा म्हटलं, खूप कन्फ्युजन होत आहे आमचं. सर मी तेच सांगितलं, एकदा आपण पाहिजे तर ऑफिसला कन्सर्न करू शकता सर. आमच्याकडे काहीच अपडेट नाहीये, नाही देऊ शकत आहे आपल्याला काहीच माहिती. पण आपल्या विभागातर्फे आली ना जाहिरात मॅडम, आणि सगळे जाहिरात आल्यापासून तुम्ही सगळे अपडेट दिलेले आहे तुमच्या वेबसाईटवरती, जाहिरातीत आलेले साईटवर दिलेले आहे ना सर. हो हो हो, त्या साईटवर ती साईट सुद्धा वेगळी आहे सर. नाही मुद्रांक विभागाचं नाव आहे फक्त, पण साईट जी आहे फॉर्म भरण्याची ती सुद्धा IBPS आहे ना सर. ते एक इन्स्टिट्यूट आहे, आपण त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, परंतु ऑथराइज डिपार्टमेंट आपलंच आहे ना. जाहिरात आपल्या वेबसाईटवरतीच आलेली आहे, त्यानंतर मुदतवाढ झाल्याचा अपडेट पण आपल्याच वेबसाईटवर आलेला आहे आणि त्यानंतर आता मग हॉल तिकीटचे अपडेट पण आपल्याच वेबसाईटवर येईल असं सांगितलेलं आहे तुम्ही. त्या जाहिरातीमध्ये पण तसं नमूद केलेलं आहे. IGRचीच वेबसाईट आहे, मग IGRने तसं त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे ना विद्यार्थ्यांची. म्हणजे आपल्याला असं नाही की आम्ही ऑफिसला व्हिजिट करा. आता विद्यार्थी जीवनात मॅडम आता एवढी धकाधक आम्ही एवढ्या 200-200 100-100 किलोमीटर ऑफिस सोडकायचं परीक्षेच्या 3 दिवस अगोदर 4 दिवस अगोदर, हे शक्य आहे का सांगा बरं? तुम्ही फक्त तिथं मेन्शन वेबसाईटवर मेन्शन करणं गरजेचं आहे की परीक्षा किती दिवस, कधी आहे, का आहे. आम्हाला जर 4 दिवस अगोदर समजली, 3 दिवस, ते चुकीचं आहे ना. तुम्ही जाहिरातीमध्ये सपशेल दिलेला आहे की 7 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट येईल. आज 25 तारीख आहे आणि 1 जुलै ते 8 जुलै असं त्या परिपत्रकामध्ये सांगताय. मग तसं तर सांगा की ते परिपत्रक खोटं आहे. तुम्ही असं 4 दिवस अगोदर नाही हॉल तिकीट देऊ शकत मॅडम. कसं शक्य 4 दिवस अगोदर हॉल तिकीट? आम्हाला 7 दिवस अगोदर पाहिजे असतं ना. तसं बघा, माहिती घ्या, चेक करा आणि वेबसाईटवरती तसं अपडेट द्या की ते परिपत्रक खोटं आहे किंवा परीक्षा या तारखेला होणार आहे. सर आपण पहिला जिथे कॉल लावला होता ना त्यांनाच आपण तसं फीडबॅक शेअर करा ना की साईटवर नोटिफिकेशन टाका म्हणून. नाही, ते फक्त एकच रिपीट उत्तर देतात मॅडम की हॉल तिकीट येईल, आज उद्या येईल आणि वेबसाईट चेक करत राहा, प्रोसेस मध्ये आहे. परंतु ते परिपत्रकाबद्दल त्यांना काहीच माहिती नाही. ते म्हणतायत वेबसाईट सांगते ना सर. आता आम्हाला त्याबद्दल काहीच माहिती नाहीये तर आम्ही आपल्याला कशी चुकीची माहिती देऊ शकतो का सर? मग तसं मेन्शन करा की ती व्हायरल झालेलं परिपत्रक खोटं आहे, एवढं तरी ऑथराइज तुम्ही करू शकता मॅडम. नाहीये सर, सांगतोय ना आम्ही. आपल्या डिपार्टमेंटचं कोणीतरी परिपत्रक व्हायरल करतंय आणि आपण गप्प बसायचं, हे म्हणजे आमची दिशाभूलच आहे ना. मग तुम्ही तेच मी म्हणाले, आपण जिथे कॉल केला होता ना पहिलं त्यांनाच सांगायचं होतं सर हे सगळं. अहो ते फक्त परीक्षा कंडक्ट करतात मॅडम, आपण त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे. त्यांचा फक्त परीक्षा घेणं हा उद्देश आहे. ऑथराइज आपणच आहे ना नोंदणी मुद्रांक. आतापर्यंत आपल्याच वेबसाईटवर जाहिरात आली, आपणच सर्व काय पुढे कंडक्ट करतोय. सर पण आमचं जे कन्सर्न आहे ते या डिपार्टमेंटशी जे आहे तो कन्सर्न वेगळा आहे सर आणि हा वेगळा आहे सर. नाही, डिपार्टमेंटचा तुमचा एकच कॉन्टॅक्ट नंबर तिथे दिलेला आहे, असं दिलं नाही की यासाठी ह्या नंबरला कॉल करा, यासाठी या नंबरला. नाही सर, क्षमा असावी सर. नाही, पण ते आम्हाला लाज वाटते ना. पण आपल्या महाराष्ट्र शासनाने अशा कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले किंवा आपण जाहिरात काढली, आम्ही हजार रुपये भरलेले आहेत मॅडम परीक्षेसाठी आणि आमची अशी गैरसोय होते. म्हणजे तेवढं करा, तुमच्या हायर ऑथॉरिटीला बोला आणि ते मेन्शन करा वेबसाईटवर की हे परिपत्रक खोटं आहे किंवा खरं आहे किंवा परीक्षा या तारखेला होईल आणि 7 दिवस अगोदर विद्यार्थ्यांना मिळणं विद्यार्थ्यांचा हक्क आहे, आमचा हक्क आहे तो. 4 दिवस 3 दिवस येऊन आमची धावपळ नाही आम्ही सहन करू शकतो मॅडम. ठीक आहे. सार्थेल फ्लाईट मध्ये कॉल केल्याबद्दल धन्यवाद. हे काय खरं नाही मॅडम.
हॅलो हॅलो माहिती पूर्ण कॉल समाप्त करू शकता सर. समाप्त म्हणजे मला माहितीच तुम्ही दिलेली नाही, पूर्ण माहितीच दिलेली नाही मॅडम तुम्ही. सर आमच्याकडे माहितीच नाहीये तर आम्ही माहिती नाही देऊ शकत सर. चुकीची माहिती नाही देऊ शकत. मी आपल्याला पहिलं सांगितलंय सर. चुकीची देऊच नका म्हणलेलं आहे, उलट आम्हाला तुम्हाला तेच सांगितलं सर. जे साईट आहे तिथे कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा एवढं सांगितलं आपल्याला. त्यांच्याशीच तुम्हालाच कॉन्टॅक्ट केला, तिथं हाच नंबर भेटला मॅडम आपला अधिकृत. नाहीये सर तिथे नंबर. हा नोंदणी मुद्रांक नंबर दुसरा आहे, चेक करून पहा सर. त्यांच्याशीच कॉन्टॅक्ट करा. नोंदणी मुद्रांक विभागाच्या संपर्क क्षेत्रामध्ये जाऊन मी तुमचा नंबर घेतलेला आहे. असं कसं मला कसं भेटेल तुमचा असा नंबर? माझी एवढी मला असं कोणी देऊ शकतं? आणि हा नंबर नोंदणी मुद्रांक विभागाचा आहे, मी सुरुवातीलाच कन्फर्म पण केलं तुमच्याकडून. तुम्ही म्हटलं हा नोंदणी मुद्रांक विभागाच्या हेल्पलाईनचा नंबर आहे हा, सारथी हेल्पलाईनचा. हेल्पलाईनचाच आहे, परंतु नोकरीबाबत दुसरा कोणताच नंबर नाही ना, मग आम्ही कुठं कॉन्टॅक्ट करायचा? नाही, तिथे साईटवर दिलेलं आहे ना सर, तिथे कॉन्टॅक्ट नंबर, त्यांच्याशीच कॉन्टॅक्ट करावं लागेल ना. मॅडम तो IBPS चा नंबर आहे, ती एक इंडिव्हिज्युअल आणि खाजगी कंपनी आहे, कॉन्ट्रॅक्ट कंपनी आहे. ते काहीच आम्हाला आता त्याबद्दल पण आम्हाला माहिती नाहीये सर, की ती कॉन्ट्रॅक्ट वाली कंपनी आहे की कोणती कंपनी आहे ते त्याबद्दल पण नाहीये. मी ते सांगितलं आपल्याला नाहीये माहिती, नाही देऊ शकत आहे. आपणच महाराष्ट्र शासनाने मॅडम त्यांना जाहिराती देत असतो की आमची परीक्षा कंडक्ट करा विद्यार्थ्यांची. आपण त्यांना देत असतो कॉन्ट्रॅक्ट वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या, आपणच त्यांना दिलेला आहे कॉन्ट्रॅक्ट. ते कसे घेतील ना आपण कॉन्ट्रॅक्ट न देता परीक्षा आपली? असे थोडीच घेतली आम्ही परीक्षा घेतो, आपण त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. आपण म्हणजे आपण महाराष्ट्र शासनाने, आपल्या डिपार्टमेंटने. आणि आमचा एक अधिकार आहे, आम्ही 1000 रुपये फी भरलेली आहे, तर आम्हाला ते 7 दिवस अगोदर हॉल तिकीट मिळणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर 4 दिवस अगोदर दिलं तर ते शक्य नाही आम्हाला एवढ्या लांब प्रवास करणं, नियोजन करणं, हे सगळं आमच्या मेंटल हॅरेसमेंट होते. त्यामुळं ते व्हायरल झालेलं परिपत्रक खोटं आहे असं एक परिपत्रक तुम्ही काढा, किंवा खरं आहे असं एक परिपत्रक तुमच्या नोंदणी मुद्रांक डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर टाका. एवढं फक्त तुम्ही हायर ऑथॉरिटीला कळवा. बाकी काय आमची डिमांड नाही की बाबा ते खरं आहे खोटं आहे, परीक्षा 1 ते 8 जुलैला होणार आहे नाही होणार आहे. कारण तुम्ही आतापर्यंत सर्व अपडेट देताय, तर हे पण अपडेट दिलं पाहिजे. व्हायरल होतं म्हणजे त्याच्यावरती कोणी व्हायरल केलं, का केलं, खरं डिपार्टमेंटनेच केलं की कोणी केलं, मग हे खोटं आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका असं तर लिहा. तेवढं तर करू शकता ना आमच्यासाठी तुम्ही. जाहिरात काढता म्हणजे तुमचे तिथं असं हे संपत नाही जबाबदारी मॅडम. तिथून पुढे जे काय काय घडामोडी घडतात त्याच्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे ना. आवाज येतोय मॅडम माझा? हो सर, ऐकते सर. हा करा मग मॅडम तेवढा अपडेट. ठीक आहे. हेल्पलाईन मध्ये कॉल केला धन्यवाद. काय धन्यवाद मॅडम, तेवढं करा म्हणतोय मी. फक्त हायर ऑथॉरिटीला सांगा, मी चुकीचं बोलत असलो तसं मला सांगा. तुम्ही सर चुकीचं बोलताय. जे आहे ते मी फक्त तुम्हाला सांगतोय, आता दुसऱ्या कोणाला सांगणार? ठीक आहे. हॅलो, कॉल कट झाला मॅडम आपला. हॅलो, हे पहा, इकडं नोंदणी मुद्रांक विभाग आपल्याला उत्तर देत नाही, तिकडं IBPS आपल्याला फक्त उडवाउडीची उत्तरं देत आहे. आणि मूळ जाहिरातीमध्ये सांगितलंय की 1 ते 8 जुलै. आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, मूळ जाहिरातीमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की या ठिकाणी परीक्षेच्या अगोदर 7 दिवस हॉल तिकीट येईल. ठीक आहे, परीक्षेच्या अगोदर 7 दिवस हॉल तिकीट येईल. आणि सकाळी आपण IBPSला कॉल लावला, सर्वांनी आपण ऐकला नसेल तर तोही तुम्ही ऐकून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतोय. तर ते काय म्हणाले की आज किंवा उद्या हॉल तिकीट येईल. म्हणजे आज जर आपण तारीख बघितली 25 तारीख आहे, अजून हॉल तिकीट नाही. उद्या येईल का परवा येईल त्याची गॅरंटी नाही. म्हणजे तुम्ही 4 दिवस अगोदर हॉल तिकीट देऊ करू शकता, 5 दिवस कसं देऊ शकता, जर इथं तुम्ही 7 दिवस या ठिकाणी लिहिलेलं आहे. हे जे काय व्हायरल झालेलं या ठिकाणी तुमच्याच डिपार्टमेंटच्या नावाने व्हायरल झालेलं आहे, नोंदणी आणि मुद्रांक विभाग या ठिकाणी आपण बघू शकता. सगळं काय डिटेलमध्ये या ठिकाणी दिसत आहे. मग हे वेबसाईटवरती नाही, मग हे व्हायरल केलं कोणी? जर व्हायरल झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी लगेचच आपल्या वेबसाईटवरती मेन्शन करणं गरजेचं असतं की बाबा हे जे काय व्हायरल झालेलं आहे तर हे व्हायरल झालेलं खोटं आहे. परंतु आपण
आपल्या अधिकृत वेबसाईटवरती जर गेलं तर इथं सगळं काही तो आपल्याला दिसून येतं की बाबा या ठिकाणी जाहिरात आलेली आहे त्याचं दिसून येतं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण बघितलं की ती जे मुदतवाढ झालेली होती त्याचं शुद्धीपत्रक या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आहे. सगळं काय या ठिकाणी दिसून येतं आहे. ओके, सगळं काय या ठिकाणी दिसून येतं. जाहिरात आहे, अर्जाची लिंक आहे, सगळं काय या ठिकाणी दिसून येतं आहे आपल्याला या ठिकाणी बघू शकता. परंतु मग याच्याबाबत तुम्हाला हॉल तिकीटबाबत जे या ठिकाणी व्हायरल होत आहे, जर तुम्हाला एखादं सांगत असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही इथं दिलं पाहिजे की ते खोटं आहे किंवा खरं आहे, मग कधी येणार आहे, काय येणार आहे, जेणेकरून आमचं कन्फ्युजन दूर होईल. एवढंच आपलं म्हणणं आहे. बाकी यांच्याशी आपला काही पर्सनल वाद नाही किंवा काय नाही. फक्त विद्यार्थ्यांची दिशाभूल होऊ नये. अगोदरच विद्यार्थ्यांना एवढे सारे प्रॉब्लेम असतात, एवढे सगळ्या हालाखीतून विद्यार्थी अभ्यास करतात आणि गट क ची गट ड ची भरती हो, शिपाई भरती आहे. करून करून हा अभ्यास करणार कोण सांगा बरं. एक सामान्य, अगदी सामान्य विद्यार्थी, ठीक आहे, मिडल क्लास किंवा अगदी सामान्य घरातलाच विद्यार्थी करू शकतो. एकदम हाय फाय बिझनेसमॅनचा विद्यार्थी थोडेच या ठिकाणी शिपाई भरतीची तयारी करणार आहे. त्यामुळं सामान्य विद्यार्थी आहे त्याला असं तुम्ही कन्फ्यूज करू शकत नाही. तर 1000 900 रुपये फी घेतलेले आहे. त्या बर्डनमध्ये त्यांनी फी भरली, अभ्यास करत आहात आणि असं आता 5 दिवसा परीक्षा आहे, अजून हॉल तिकीट नाही, नेमकं परीक्षा कुठं आहे, काय आहे. एक तर तुम्ही पुणे सेंटर दिले की मुंबईला टाकता, मुंबई सेंटर दिलं की नागपूरला टाकता, नागपूर दिलं की इकडं छत्रपती संभाजीनगर टाकता. तुमचं काहीच या ठिकाणी ITCचं IBPSचं खरं नसतं. आतापर्यंत विद्यार्थ्यांनी मनस्ताप अनुभवलेला आहे. त्यात तुम्ही अगोदर पण नक्की सांगा ना की नेमकी परीक्षा आहे किंवा नाही, ते व्हायरल परिपत्रक खरं की खोटं. वेबसाईटवरतीच नाही, मग आम्ही नेमकं करायचा कोणाला, संपर्क करायचा कोणाला, हा एक मोठा प्रश्न आहे. ही परीक्षा लांबणी गेली चांगलंच आहे मित्रांनो आणि तुम्ही तोपर्यंत तयारी करत राहा. जशी पलपलची अपडेट येईल आपल्या टेलिग्रामवर, आपल्या एक्झामवर, यूट्यूब चॅनलवर मी टाकत राहील. आणि आतापर्यंत आपण 100 प्रश्नाच्या 12 प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत. सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तेवढ्या जरी आपण पाहिल्या तर आपला भरपूर या ठिकाणी अभ्यास होऊन जाईल. शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला एक दिशा भेटून जाईल की नेमकी प्रश्नपत्रिका कशी येईल. मोफत आहेत, सर्वांसाठी मोफत आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पाहत राहा. यापूर्वी आपण IBPSला पण लावलेला आहे. तो जर तुम्ही ऐकला नसेल तर तो पण डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक आहे. ते पण कॉल रेकॉर्डिंग तुम्ही काय करा, ऐकून घ्या. धन्यवाद.